रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या LCB शाखेने एका व्यक्तीला व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या तयारीत असताना अटक केली। पोलिसांनी त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 2.5 कोटी रुपये किंमत असलेली व्हेल माशाची उलटी जप्त केली। काल रात्री 10:30च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे कोकण नगर येथील एजाज मिरकर हा MIDC रत्नागिरी परिसरामध्ये व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन येणार होता आणि त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी MIDC रत्नागिरी या ठिकाणी सापळा रचला आणि रात्री 10:45 छापा टाकून पोलिसांनी आरोपी एजाज मिरकर याला ताब्यात घेतले। याच्याकडे कोणतीही परवानगी नसताना विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली अंबर ग्रीस पोलिसांनी जप्त केली। या कारवाईत पोलिसांनी 2.5 किलो वजनाची 2.5 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी आणि 50,000 रुपये किमतीची एक मोटारसायकल देखील हस्तगत केली आहे। काल रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने MIDC येथे एक खूप मोठी कारवाई केलेली आहे। अंबर ग्रीस जे फ्लोटिंग गोल्डही ज्याला म्हणतात, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने काल आमच्या LCBच्या टीमने काल ताब्यात घेतलेला आहे। जवळपास 2.5 किलो हा मुद्देमाल आहे आणि काळ्या बाजारात त्याची किंमत जवळपास 2.5 कोटी रुपये आहे। याच्यामध्ये एक आरोपी एजाज अहमद यालाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे।